आज सकाळी 11 वाजता स्थायी समितीची विशेष सभा सभापती डॉक्टर चंद्रशेखर पाटील यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली। ही सभा जळगाव महापालिकेच्या दुसऱ्या मजल्यावरील सभागृहात संपन्न झाली। सभेच्या व्यासपीठावर आयुक्त ज्ञानेश्वर ढेरे, अतिरिक्त आयुक्त शोभा बाविस्कर, उपायुक्त धनश्री शिंदे, लेखा अधिकारी विजय सोनवणे, नगरसचिव सतीश शुक्ला उपस्थित होते। स्थायी समिती सभापती डॉक्टर चंद्रशेखर पाटील यांनी जळगाव शहराचा थांबलेला विकास आणि जळगावकरांच्या मूलभूत गरजा लक्षात घेता सन 2026-27 साठी 1525 कोटीच्या अर्थसंकल्पास मंजुरी देण्यात आली। या अंदाजपत्रकातून रस्ते, गटारी, शिक्षण आणि आरोग्य या मूलभूत गरजांवर सर्वाधिक भर देण्यात आला असून जळगावचा कायापालट करण्याचा निर्धार व्यक्त केला आहे। जळगाव महानगरपालिकेतून संदीपाल वानखेडे, जनसंवाद न्यूज, जळगाव। मागच्या वेळेस आयुक्तांनी जो 2026-27चा जो अर्थसंकल्प दिला होता त्याच्यामध्ये सगळ्या सदस्यांच्या अभ्यासाअंती आज काही विषयांवर काही मुद्द्यांवर आज चर्चा करण्यात आली। त्यामध्ये जो नागरिकांच्या मूलभूत सुविधा ज्या आहेत किंवा जो आमचा महायुतीचा जो अजेंडा होता ज्यामध्ये रस्ते, गटारी, लाईट आणि आरोग्य आणि शिक्षण हे जे मुद्दे आम्ही लोकांना जे इलेक्शन काळामध्ये जे आम्ही प्रॉमिस केलं होतं त्या संदर्भामध्ये आज जो संकल्प होता आमचा तो आज मांडण्यात आला। जवळपास 1552 कोटीचा अर्थसंकल्प आज सर्व सभागृहांच्या संमतीने मंजूर करण्यात आलेला आहे। जो अर्थसंकल्प आयुक्तांनी 1452 कोटीचा जो दिला होता तो आज आम्ही त्यात दुरुस्ती करत काही गोष्टींमध्ये त्यामध्ये वाढ करत काही गोष्टींमध्ये घट करत तो आज मंजूर करण्यात आलेला आहे। ज्यामध्ये प्रामुख्याने आम्ही लाईट, रस्ते, गटारी आणि शिक्षण आणि आरोग्य याच्यावर फोकस केलेला आहे। ज्याच्यामध्ये हा बजेट करत असताना काही गोष्टींमध्ये प्रशासकीय खर्चांमध्ये आम्ही कमी करण्याचा प्रयत्न केला आहे, कारण जेणेकरून नागरिकांवर कुठलाही कराचा बोजा न चढता आहे त्यामध्ये नागरिकांना अधिकाधिक सुविधा देण्याचा आम्ही प्रयत्न केलेला आहे। प्रशासनाने तोडकी मोडकी बजेट केलेला होता, आम्ही तो डबलचा करण्याचा प्रयत्न केला। जवळपास प्रशासनाने नवीन रस्त्यांसाठी 15 कोटीचा बजेट दिला होता, आम्ही त्याला 30 कोटीचा करायला गेलो। नवीन गटारींसाठी 5 कोटीचा होता, आम्ही त्याला 10 कोटीचे केले। नवीन बगीचे असतील, शाळांची दुरुस्ती असेल, पुतळ्यांचा विषय असेल, त्या संदर्भामध्ये जे जे आवश्यक आहे त्या ठिकाणी आम्ही बजेट दिलेलं आहे। जसं काही आम्ही आता आरोग्य क्षेत्रामध्ये काम करत असताना प्रसिद्धीगृह जे होते ते जुन्या काळातले त्याला अद्ययावत करण्यासाठी 5 लाखावरनं 25 लाख त्या ठिकाणी आम्ही बजेट केलेलं आहे। आणि विविध माध्यमाने आदरणीय गिरीश भाऊ असतील, आदरणीय पालकमंत्री महोदय गुलाब भाऊ असतील आणि आमदार राजमामा असतील, खासदार स्मिताताई असतील, यांच्या माध्यमाने येणाऱ्या काळातही आम्ही शासनाच्या जे योजना असतील, शासनाचे अनुदान असतील त्यांच्या माध्यमाने करून ज्या आम्हाला ज्या ठिकाणी अप्रूव्ह पडेल त्या ठिकाणी आम्ही त्या सुविधा पूर्ण करण्याचा प्रयत्न करणार आहोत।